नमस्कार मित्रांनो, मी सचिन सावंत, रुद्र शेवगा फार्मदीवर. तर बऱ्याच मित्रांचे फोन येतात की शेंगा फुगवण्यासाठी काय करायचं. आता शेंगा फुगवण्यासाठी मित्रांनो मी पाठीमागं म्हणलं होतं की जास्त अशी काही उपाययोजना करायची काही गरज नाही. कारण की ज्यावेळेस आपली शेंगाची लांबी पूर्ण होती किंवा त्याचं वय पूर्ण होतं त्यावेळेस शेंगा ऑटोमॅटिक आपली फुगणार आहे. कोणीही काही सांगत बसतं आणि कोणीही काही आणून टाकतं, त्याचा काही उपयोग होत नाही. हा माझा 4 वर्षाचा अनुभव आहे. आता ही जी आपली शेंगा आहे हिचं ज्यावेळेस वय पूर्ण होतं किंवा ह्याची लांबी ज्यावेळेस पूर्ण होती त्यावेळेस याची शेंग फुगणार आहे. त्यासाठी मार्केटमध्ये एवढी महागडी खतं आहेत. अगदी तुमचं 47-48 असू द्या, 42-47 असू द्या, 13-0-45 असू द्या, 00-50 असू द्या. 00-50 तर सोडूच नका म्हणून सांगितलंय. कारण की सोडू पण ज्यावेळेस आपली 90% वरती शेंगाची लांबी पूर्ण होती त्यावेळेस 00-50 सोडा. त्याचं कारण काय होतं मित्रांनो, मी पाठीवर बोललो होतो, ज्यावेळेस आपण जी अर्ध्या फुटाची आपली शेंग असती 00-50 हे अर्ध्या फुटाची शेंग सुद्धा फुगवण्याचं काम करतं. 00-50 त्याचं काम बरोबर करतं, पण ते शेंग अर्ध्या फुटाची सुद्धा फुगवतं आणि 3 फुटाची सुद्धा शेंग ते फुगवतं. कारण त्याचं ते काम परफेक्ट करतं. त्यामुळे 00-50 शक्यतो सोडूच नका. 13-0-45 नायट्रोजन आहे, पोटॅश आहे, ते सोडा. आणि आपला आता जैविकचा प्लॉट असल्यामुळं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जे काय आपण प्लॉट छाटणीपासून किंवा अगोदरपासून जे काय आपण हे वेस्टेज जे आपण आतमध्ये रोटून घेतले शेवग्याचं, किंवा आपण जे काय सेंद्रिय रासायनिक जे आपण काय खतं टाकतो आतमध्ये, ते 100% मित्रांनो खतं लागू होत नाहीत झाडांना. हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे. कारण की तुम्ही जरी अगदी शेणखत जरी तुम्ही दोन्ही बाजूला जरी एक कॅरेट जरी भरलं तर ते दोन्ही कॅरेट आपण आपलं झाड घेत नाही. कारण ते सेंद्रिय खत उचलायला सुद्धा काय त्यात म्हणजे आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये जीवाणूची गरज असते. पण ते आपण जीवाणूवरती काम करत नाही. आपण काम करताना आपण खत किती टाकतोय, आपण खत किती अगदी गोणी आणून टाकायच्या, खत आणून टाकायची, औषधं फवारायची किंवा औषधं खालून सोडायची, त्याचा काही एक उपयोग होत नाही. अगदी तुम्ही 1-2 घम्याला जरी आपण शेणखत टाकलं तर त्याच्यातलं एक मूठभर किंवा 1-2 मुठीत शेणखत ते आपल्या झाडाला लागू होतं. बाकी तसंच वेस्टेजचं खाली आपल्या जमिनीमध्ये पडून असतं. अगदी काडी कचरा तुमचा असू द्या, तुमचं काही असू द्या, ही काडी कचरा जे पडलेला आहे ना ते आपण बाहेर काढत नाही मित्रांनो. आपण हे काडी कचरा इकडे तुम्ही आता बघा, ही काडी कचरा आपण दरवर्षी ज्यावेळेस आपण प्लॉट छाटतो त्यावेळेस आपण ह्याचा रोटावेटर मारून घेतो आणि याच्यामुळे आपला सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतला वाढतो. पण आता शेंगा फुगवण्यासाठी तुम्हाला एक दुसरा पर्याय सांगतो. आपण ह्याच्या ड्रममध्ये आपण 180 लिटर पाणी घेतलं होतं. 180 लिटर पाण्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये 5 किलो सरकी पेंड घेतली होती. सरकी पेंड सर्वांकडे उपलब्ध असते. शेतकरी म्हणाले जर त्याच्या घरामध्ये जनावर असतील, जनावराला आपण सरकी पेंड घालतो. आणि त्या सरकी पेंडचा फायदा तुम्हाला सांगतो काय होतो त्याचा. हे 5 किलो सरकी पेंड आणि ह्याच्यामध्ये आपण 1-2 किलो गूळ, सेंद्रिय गूळ, हे आपण हे केलं होतं. ह्याचं आपण हे तयार करून ठेवलं होतं. हे 3 दिवस आपण ह्याच्यामध्ये हे केलं होतं. आणि 3 दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पालाचे जीवाणू आपल्याला पाहिजे होते, पण पालाचे जीवाणू मित्रांनो आपल्याला मिळाले नाहीत, आपल्याला अवेलेबल झालं नाही. त्यामुळे आपण बायोला म्हणून आरसीप कंपनीचं मिळतं. ह्याच्यामध्ये नायट्रोजन स्थिरीकरणाचे जीवाणू आहेत, फॉस्फरसचे जीवाणू आहेत, पोटॅशचे जीवाणू आहेत. हे तिन्ही जीवाणू एकत्र आहेत. हे आपण काल ह्याच्यामध्ये आपण सोडून दिले. हे डायरेक्ट जरी आपण 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून 1-2 लिटर जर टाकून सोडलं तरी काही अडचण येत नाही. पण ह्याचं कारण असं आहे की एक अंदाजे आपण ह्याच्यामध्ये जीवाणू किती आहेत आपण ह्याची संख्या मोजू शकत नाही. पण एक माझ्या अंदाजे जर ह्याच्यामध्ये 1 लाख जीवाणू असतील ह्या 1 लिटरच्या बॉटलमध्ये, आणि हे जीवाणू जर आपण सरकी पेन आणि गुळामध्ये जर भिजत हे त्याच्यामध्ये ओतून दिलं तर 1 लाखाचे 10 लाख होणार आहेत मित्रांनो 3 दिवसामध्ये. आणि आपलं आतमधलं काम झपाट्यानं वाढणार आहे. तर ह्याच्या बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस बॅक्टेरिया असू द्या, तुमच्या पोटॅश बॅक्टेरिया असू द्या, तुमच्या नायट्रोजन बॅक्टेरिया असू द्या. हे काम काय करते मित्रांनो, जे काय आपण बेसल डोस भरलेले आहेत पहिल्यांदा जमिनीमध्ये किंवा जो आपला काही काळजी कचरा पडलेला आहे, हे मुळापर्यंत नेण्याचं काम मित्रांनो हे बॅक्टेरियांचं असतंय. आपण बऱ्याचदा शेती करत असताना आपण म्हणतो मी लय खत टाकलं म्हणून आम्हाला एवढं उत्पन्न मिळालं. 100% चुकीचं आहे. जास्त खत टाकलं म्हणून उत्पन्न मित्रांनो मिळत नाही. कमी खतामध्ये सुद्धा उत्पन्न मिळतं. झाडांना जास्त खत, जास्त औषधं लागत नाहीत. अगदी शेवगात नाही, तुम्ही कोणतीही झाड असू द्या. आपल्याला जर मित्रांनो जेवाय वाढलं 4-5 जर भाकऱ्या दिल्या ताटामध्ये आपण खाऊ शकत नाही. आपली भूक किती असते, अर्धी भाकरी, 1 भाकरी, 1.5 भाकरी. ते आपल्याला त्याचे जर जास्त खाल्लं त्याचा आपल्याला त्रास होतो. तसंच किंवा त्याला जर नंतर ते पचन करायचं असलं तर आपल्याला डॉक्टरकडे जाऊन ते पचन व्हायच्या गोळ्या खावं लागतात आपल्याला, तर ते आपण खाल्लेलं पचन होतं. तसाच प्रकार झाडांचा आहे. झाडांचं आणि माणसांचं काही सुद्धा वेगळं नाही. तर ते आपण जे काय आतापर्यंत भरभरून ह्या झाडांना भरलं आहे खाली जमिनीमध्ये, तर हे जमिनीतलं हे व्यवस्थित कुजवून ते आपल्या मुळांपर्यंत नेण्यासाठी आपल्याला ह्या बॅक्टेरियाची गरज असते. आता आपण ह्या बॅक्टेरिया नायट्रोजनच्या, फॉस्फरसच्या आणि पोटॅशच्या आपण बॅक्टेरिया सोडल्यात. आणि आपण काल परवा
हे विश्वात्मा म्हणून मिळतं मित्रांनो. हे वसंतदादा शुगर पुणे ह्यांचं हे प्रोडक्ट आहे. तर ह्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे. हे कमीत कमी मित्रांनो 2 लिटर सोडायला पाहिजे, पण आपल्याला 1 लिटर मिळालं आहे. त्याच्यामुळे आपण हे बायोला पहिले 1 लिटर सोडलेलं आहे. आणि विश्वात्मा आपण फक्त आणि फक्त हे विश्वात्मा फक्त 5 लाख फक्त ह्याच्यामध्ये जीवन आहेत. हे मोबोलायझिंग बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये फक्त आहेत. फक्त एकच बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये मिळतात. ह्याच्यामध्ये 3 बॅक्टेरिया आहेत. आणि ह्या बॅक्टेरिया आपलं असं काम करणार आहेत. ह्या पालाच्या पोटॅशच्या बॅक्टेरिया असल्यामुळं ह्या बॅक्टेरिया आपण जमिनीमधून सोडल्यानंतर ह्या बॅक्टेरिया आपलं जे काही पालाचे घटक आतमध्ये पडले जमिनीमध्ये ते घटक उचलून झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करणार आहेत. त्याच्यामुळे ह्याची किंमत आहे फक्त 260 रुपये. वसंतदादा शुगरचं हे प्रोडक्ट आहे, ती 260 रुपये फक्त 1 लिटरची किंमत आहे. अंदाजे 200 लिटरला जरी मित्रांनो 2 लिटर सोडलं अति उत्तम होतं. जे काही पालाच्या पोटॅशच्या जे काही आपल्या आतमध्ये जे आपण आतपर्यंत खतं टाकून जे काही पडून आहेत ते पोटॅश पालाची खतं उचलून ते मुळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे विश्वात्मा हे बॅक्टेरिया कारण हे विश्वाचा हे प्रोडक्ट आहे ना, हे मोबोलायझिंग बॅक्टेरिया कारण ह्यांचं काम हे उचलून ह्याचं हे काम करणारे बॅक्टेरिया. तर त्याच्यामुळे जास्त ताकद लावून बसू नका, जास्त विचारी करत बसू नका. दर जास्त आहे म्हणून काही पण सोडत बसू नका, त्याचा काही उपयोग नाही. हे मी 4 वर्ष झालं मी बघतोय सगळं की तुम्ही कितीही ताकद लावा काही सुद्धा अडचण म्हणजे किंवा म्हणजे हे शेंगाचं वय झाल्याशिवाय मी 2-3 व्हिडिओमध्ये बोललोय, शेंगाचं वय झाल्याशिवाय त्याला पर्याय नाही. ती फुगायची आहे त्यावेळेस फुगायची आहे. फक्त आपण त्याला फुगण्यासाठी किंवा पोटात जीवन ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण हे असलं जैविक प्रोडक्ट वापरा. 100% फायदा होतो. आपण 200 लिटरच्या ड्रममध्ये 180 लिटर पाणी, 5 किलो सरकी पेंड आणि 2 किलो सेंद्रिय गूळ हे आपण 3 दिवस झाले ह्याच्यामध्ये भिजत घातलं आहे. आणि हे बॅक्टेरिया आपण काल सोडल्या होत्या. ह्या बॅक्टेरिया आपण आता ह्या ड्रममध्ये आपण मित्रांनो आपण आज सोडून देतो या. आणि हे नंतर थोडं स्थिर असं झालं, थोडं ह्याचं पूर्ण जे सरकी पेंडाचं किंवा ह्याचा तो जो काळ हे आहे ते सगळं खाली बसलं तर नंतर आपण सोडू शकतो नंतर हे. तर ह्याचं विशेष असं काय सोडणार, हे बॅक्टेरिया सोडून द्या, तुम्हाला एक 6व्या-7व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. एवढं जबरदस्त ह्या बॅक्टेरियाचा रिझल्ट येतो. आणि शेवगा शेतीमध्ये रासायनिक खतं पहिल्यापासून सांगतो मी कमी वापरा. हे माझं बऱ्यापैकी 70-80-90% जैविकवरती आहे. त्या ठिकाणी गोकृपामृत बनवलेला आहे. त्याचा मी स्प्रे पण घेतो आणि 15 दिवसाला ते 200 लिटर मी ड्रम बॅलर सोडून पण देतो. कोणाला पाहिजे तर मला फोन करा आणि ते घेऊन जावा माझ्याकडून. ते काय फुकट आहे, हे मी गेल्या वेळेस पण बोललो होतो. तरी अशा प्रकारे काम करा. आता हे आपण ह्याच्यामध्ये जर वतल्यानंतर आपल्या STP आपण हे ड्राय ड्रिपला आपण सोडून देणार आहे. आणि ह्याचा रिझल्ट 4 ते 5व्या दिवशी आपल्याला ह्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे. कारण ते एवढे ॲक्टिव्ह होणार आहेत पालाचे आपले बॅक्टेरिया, त्यांचं काम ते आतमध्ये जमिनीमध्ये चालू करणार आहेत. त्यासाठी ड्रिपनं पहिल्यांदा भरपूर पाणी सोडा, पूर्ण गरगरीत बेड भिजवा आणि त्यानंतर ह्या बॅक्टेरिया सोडा. त्याचा 100% मित्रांनो आपल्याला फायदा होणार आहे. मी पाठी येऊन बोललो तो ज्यांचा असा माल आहे त्यांनी ह्या 2 वेळेच्या मधून पाणी दिलं चालतंय. 100% शेंग फुगायला तुमचा नायट्रोजन वाढतंय, शेंग हिरवीगार राहते, या शेंग फुगायला पाणी सोडल्यानंतर मदत होते. आता ह्या स्टेजला पाणी कमी अजिबात देऊ नका. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाणी द्याल तेवढ्या तुमच्या शेंगाची क्वालिटी चांगली राहणार आहे आणि शेंग हिरवीगार राहणार आहे. पाण्याचा अजिबात कंटाळा करू नका. ज्या फ्लावरिंग स्टेजला मी पाठिंबा म्हणतो तो 8 दिवसाचा गॅप द्या, किंवा माझा जो खालचा प्लॉट आहे त्यालाही माझा 8 दिवसाचा पाण्याचा ताण आहे. पण ह्याला पाण्याची ताण द्यायची काही गरज नाही. आता हे बेडला पाणी आपण चालू केलं आहे. हे आपण आता अजून 1-2 तास भिजल्यानंतर आपण ह्या बॅक्टेरिया आपण ह्याच्यामध्ये सोडून देणार आहे. ह्या बॅक्टेरिया सोडल्यानंतर आपल्याकडं गोकृपामृत म्हणून आहे, ते आपण अजून 4 दिवसानंतर सोडून देणार आहे. म्हणजे असं आदलून बदलून आपण हे करायचं. जीवामृत बनवून सोडून द्या. जास्त करून बॅक्टेरियावरती काम करा, जीवाणूवरती काम करा. 100% फायदा हा होणारच आहे. हे आपल्याला दिसून येत नाही, आपल्याला हे डोळ्याने बॅक्टेरिया दिसत नाहीत, पण ह्याचं रिझल्ट असं जबरदस्त असतं. कारण जीवाणूशिवाय शेती नाही. जीवाणू जर शेतामध्ये नसतील तर तुम्ही कितीही काही करा, उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे जीवाणूवरती जास्त काम करा. तुम्ही खतवरती टाका, तुम्ही शेणखत भरा, गांडूळ खत भरा, तुम्ही काहीही भरा, फक्त जीवाणूवरती जास्त काम करा. जर ह्या आपल्या शेतामध्ये जर जीवाणू वाढले असतील तर ह्याला एक वर्ज आहे आपल्याकडे की ह्याला तणनाशक मारून चालत नाही मित्रांनो. कारण आपण आता ही जर 1-2 बाटल्या सोडल्या जीवाणूच्या तर 100% हे जीवाणू आपण ज्यावेळेस शेतामध्ये आपल्या वल असते ते पूर्ण आपल्या शेतामध्ये पसरणार आहेत जीवाणू. अगदी शेतामध्येच नाही, बांधाच्या पलीकडे दुसऱ्यांच्या सुद्धा शेतामध्ये जाणार आहेत हे जीवाणू. एवढं हे स्पीडनं वाढतं मित्रांनो. हे फक्त आपल्याला डोळ्याने दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण नंतर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये किंवा आपण ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये तण जास्त होतं, तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तणनाशक वापरतो. कोण राऊंडअप वापरतं, कोण शिवपावर वापरतो, कोण कोणत्याही प्रकारचे तणनाशक वापरतं. आणि ज्यावेळेस आपण राऊंडअप सारखे तणनाशक वापरतो त्यावेळेस ह्या बॅक्टेरिया मित्रांनो सगळ्या संपून जाते. ह्या
त्या बॅक्टेरिया जिवंत राहत नाहीत. त्यामुळे तणनाशक वापरू नका प्लॉटमध्ये. शक्यतो प्लॉट पाळीमधून हे 2 झाडाच्या मध्ये जे अंतर आहे ती पाळी घालून ते तणनाशकाचं नियोजन करा. मधलं तणनाशक लेबर लावून ते गवत काढून घेण्याचं काम करा. पण शक्यतो तणनाशक प्लॉटमध्ये मारू नका. कारण तुम्ही म्हणणार गेल्या वर्षी मी बॅक्टेरिया सोडले त्या बॅक्टेरिया माझ्या आता भरपूर वाढले असलेल्या. तणनाशक ज्यावेळेस मारताल त्यावेळेस तुमच्या शेतातल्या सगळ्या बॅक्टेरिया निघून जाणार आहेत मित्रांनो, मरून जाणार आहेत. त्याच्यामुळे जीवाणूवरती जास्तीत जास्त काम करा. झाडांवरती काम करण्यापेक्षा तुम्ही मातीवर काम करा. 100% रिझल्ट येणार आहे. तुम्ही झाडाकडे बघूच नका, तुम्ही फक्त मातीवर काम करा. माती तुम्ही सदृढ करा, मातीला पैलवान करा, मातीमध्ये जीवाणू वाढवा. तुमचं झाड तुम्हाला चांगलं उत्पन्न दिल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. फक्त तुम्ही मातीवरती काम करा आणि जीवाणूवरती काम करा. धन्यवाद मित्रांनो.